हा तर मालवणमध्ये हे दृश्य आपण पाहतो, कार्यकर्त्यांचा जल्लोष। तर भाजपनं मोठी मुसंडी या सगळ्यामध्ये मारलेली आहे। 100चा आकडा पार केला। 128 जागांवर भाजपचे नगराध्यक्ष, 52 जागांवर शिवसेना शिंदे पक्षाचे नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत। महायुती मोठी मुसंडी मारते। तर सिंधुदुर्ग मधली दृश्य आपण पाहतो आहोत। सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या ठिकाणी महायुतीतल्या 2 पक्षांमध्ये लढत होती। भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे पक्ष असं अनेक ठिकाणी समीकरण होतं। कणकवलीतली ही दृश्य आपण पाहतोय। तर सिंधुदुर्गच्या कणकवली मधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। मंत्री गुलाबराव पाटील यांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का आहे। तर गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का। धरणगाव नगर परिषदेत शहर विकास आघाडीच्या उमेदवार विजयी झालेले आहेत। राजगुरुनगरमध्ये शिंदेंच्या सेनेचे मंगेश गुंडाळ विजयी झालेत। अजित पवार यांच्यासाठी राजगुरुनगरमध्ये हा मोठा धक्का आहे या ठिकाणी। तर सांगलीच्या तासगावात स्वाभिमानी आघाडीच्या विजया सावंत विजयी झाल्या। बुलढाणा देऊळगाव राजामधून दादा गटाच्या माधुरी शिंपडे या विजयी झालेल्या आहेत। राजगुरुनगरमध्ये शिंदेंच्या सेनेच्या मंगेश गुंडाळ जे ते विजयी झाले। तर सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धाराजे भोसले 1300 मतांनी विजयी झालेले आहेत। राजघराण्यामध्ये असलेल्या श्रद्धाराजे भोसले यांच्याकडनं शिवसेनेच्या नीता कविटकर यांचा पराभव करण्यात आलेला आहे। सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धाराजे भोसले यांचा 1300 मतांनी विजय झालाय। त्यांनी शिवसेनेच्या नीता कविटकर यांचा पराभव केला। सावंतवाडीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत या ठिकाणी होती। तर सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धाराजे भोसले या विजयी झाल्यात। भोकरदनमध्ये दानवे पिता पुत्रांना मात्र मोठा धक्का बसलेला आहे। पवारांच्या समरीन मिर्झा या ठिकाणी विजयी झालेले आहेत। कणकवलीत स्थानिक आघाडीचे उमेदवार